महाविद्यालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अर्जित रजा रोखीकरणाच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. सुधारित 7व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणासाठी शासनाने अधिकृत शासन निर्णय जारी केला असून याचा लाभ राज्यातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचं मानलं जात आहे. या विषयावर नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ आणि अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मांडल्या. त्यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाची मागणी प्राधान्यानं करण्यात आली आहे. या बैठकीनंतर आमदार डावखरे यांनी संबंधित विभागाशी सातत्यानं समन्वय साधत हा विषय तातडीनं मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. महासंघाचे अध्यक्ष राजा बडे, सरचिटणीस सुजित आर.पी. सिंग तसंच उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनीही प्रशासकीय स्तरावर आवश्यक कार्यवाहीला गती दिल्यानं शासन निर्णय निर्गमित होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या निर्णयाचा लाभ सार्वजनिक विद्यापीठे, शासन अनुदानित अभिमित विद्यापीठे, उच्च शिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय यांच्या नियंत्रणाखालील अनुदानित महाविद्यालय तसंच सामाजिक न्याय विभागाकडून हस्तांतरित समाजकार्य महाविद्यालयांमधील दीर्घ सुट्टी अनुज्ञे नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. या संबंधित संवर्गाची पात्रता विभागीय स्तरावर तपासून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही शासनानं दिले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार डॉक्टर निरंजन डावखरे यांनी शिक्षकेतर कर्मचारी हे उच्च शिक्षण व्यवस्थेचा कणा असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही न्याय मागणी पूर्ण झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं. दरम्यान शासन निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ आणि अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आणि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानलेत.